आपल्या बाबांनी आता सगळ्यांना उपदेश तर दिलाच आहे, तर त्याचबरोबर मी आता आमदारबाईंना एक मनापासून विनंती करते की त्यांनी मनोगत व्यक्त करावं आपल्या बाबांबद्दल। या बाबांबद्दल मी काय बोलणार, बाबांचे चमत्कार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। खरं तर सुरुवातीला मलाही बाबांवर विश्वास नव्हता, पण आता माझी खात्री पटली आहे। बाबांचा जन्म हा लोकांची सेवा करण्यासाठीच झालाय, म्हणूनच मीही बाबांची भक्त झाले। जशी बाबांची महती आपल्याला कळली आहे, तशीच लवकरच बाबांची महती कीर्ती जगभरात पोहोचेल अशी मला खात्री आहे। जगभरातून लोक बाबांना भेटण्यासाठी इथे येतील। बोला देव माणसाचा जय जयकार असो। बोला देव माणसाचा। एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते। बाबा आशीर्वाद असू द्या, निघते आता। सत्यनाम शरणम हृदयम। बाबा आम्ही खूप डॉक्टर केले, उपास तपास नवस सगळं काही केलं, पण आम्हाला यश मिळत नाहीये। आमच्या घरात पाळणं हलत नाहीये। बाबा आता तुम्हीच यावर काहीतरी उपाय द्या, या सगळ्याला पूर्ण वैतागलोय आम्ही। काळजी करू नका, मी आहे ना, काहीतरी उपाययोजना नक्की करू। होणार, सगळं ठीक होणार। त्यासाठी 1 मिनिट डोळे बंद करून ईश्वराचं नामस्मरण करा। डोळे उघडा, तुमचा हात हातात द्या। आहे तुमच्या आयुष्यात आई होण्याचा योग आहे। मग एवढी वर्ष झाली बाळ का होत नाहीये? कारण तुमच्या घरावर तुमच्यावर कोणाची तरी वाईट सावली आहे, करणी केली आहे कोणीतरी। एक महायज्ञ करावा लागेल, तर आणि तरच हे जी काही बाधा आहे, करणी आहे, ती दूर होईल।